आपल्याला पोटदुखी ही वेगवेगळ्या कारणांनीही होऊ शकते. केवळ ॲसिडिटी, अपचन हेच कारण पोटदुखीचे आहे असे नाही. विविध आजारांच्या लक्षण स्वरूप देखील पोटदुखी ही होत असते. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला पोटदुखी होत असते त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ॲसिडिटी होणे, अपचन होणे, पोटामध्ये कृमी असणे, व्यक्तीचा जो पाचक अग्नी आहे तो कमकुवत होणे, ग्रहणी म्हणजेच इरिटेबल बॉवल सिंड्रोम, पोटामध्ये मांसाचा गोळा निर्माण होणे किंवा पोटामध्ये पस फॉर्म होणे, यामुळे देखील पोटदुखी ही होऊ शकते. तसेच याबरोबर आपल्या शरीराचे जे विविध वेग आहे, जसे मलवेग, मूत्रवेग, भूक लागणे, तहान लागणे किंवा इतर अनेक जे वेग आहे, हे जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तरी देखील आपल्याला पोटदुखी ही निर्माण होऊ शकते. त्यामुळे साध्या पोटदुखीकडे आपण दुर्लक्ष करायला नको. याविषयीचा संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्यावा. धन्यवाद.